हॅलो. सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगला. काल माझी घरात साफसफाई करून झाली होती आणि काल जे काही स्वेटर्स वगैरे मी आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून विंटरचे सगळे कपडे म्हटलं पॅक करून ठेवूया. म्हणून हे जे काही स्वेटर्स वगैरे होते धुतलेले, तर ते आज म्हटलं आता पुढच्या विंटरमध्येच लागणार म्हणून सगळे पॅक करून ठेवायला घेतले. तर माझ्याकडे एक स्टोरेज बॅग होती. ते आता जे लागणार नाही आहेत म्हणून ते मी म्हटलं पॅकच करून ठेवा, कारण मध्ये मध्ये उगीच हातात यायला नको. म्हणून तनिष्काचे, माझे, रायाचे, यांचे सगळ्यांचे मिळून जे काही स्वेटर्स होते, जॅकेट्स होते, ते सगळे या बॅगमध्ये पॅक केले आणि नंतर ते त्याच्या तशा जागी ठेवून द्यायचे होते. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मी डेली व्लॉग करत असताना मी जशी आहे तशी तुमच्यासमोर असते. असं नाही की त्या प्रत्येक टायमाला मी मेकअपमध्येच असेन किंवा काय. घरामध्ये कोणी मेकअप करून तर नाही बसत ऑब्व्हियसली. आपण बाहेर जातानाच व्यवस्थित नीटनेटके जातो. तर मी जशी आहे तशी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करते की असं काही नाही आहे की इथे वेगळी आणि तिथे वेगळी. तर जे आहे ते आहे. आणि किचनमध्ये पण थोडासा पसारा झाला होता. तर म्हटलं किचन आवरूया, कारण फळं वगैरे इकडे तिकडे झाली होती किचनवरती सगळीकडे. आणि आज जरा रविवार असल्यामुळे किचनच्या खिडकीमध्ये जे मी मनी प्लांट्स लावले आहेत, सिंगोनिया लावलं आहे आणि पुदिना वगैरे लावला होता, परत गवती चहा वगैरे, ते सगळ्यांचे जे घरातून माझ्या वेस्ट असतात ती झाडं पुन्हा येऊ शकतात. म्हणजे पुदिना मागच्या आठवड्यात जेव्हा मी आणला होता त्यावेळी त्याचं जी पानं मला लागणार आहे ते मी घेऊन त्याचे जे दांडे होते तर ते मी पाण्यामध्ये पुन्हा ठेवून दिले होते. तर ते आता पुन्हा फुटलेत. ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. तर हे सगळे प्रयोग माझ्या घरात चाललेले असतात. आणि गवती चहा पण जेव्हा मला आला होता तर त्यावेळी तो बुंद्यासकट आला होता, तर तो मी पाण्यात ठेवला होता, तर तो सुद्धा पुन्हा उगवला आहे. तर असे काही प्रयोग बरेच करत असते. ते तुम्हाला आता पुढे बघायलाच मिळेल. तर म्हटलं भांडी वगैरे जरा क्लीन केली आणि किचन कट्ट्याचा खिडकीचा जो भाग होता तर तो मला आज क्लीन करायचा होता. आणि हे एवढंसं छोटंसं मनी प्लांटचा तुकडा मी या बॉटलमध्ये टाकला होता, तर त्यालासुद्धा मुळ्या फुटल्यात. तर असं कुठलं झाड मरू न देता मला ते लावायला आवडतं. आणि हे सिंगोनियाचे काही कटिंग्स होते, तर ते मी एकाचे 4 व्हायला, म्हणजे 2, 3, 4 असे करण्यासाठी प्रोपोगेशन माझं त्याचं करायचंच काम चालू होतं. ते काही लगेच होत नाही म्हणा. एक 8 ते 15 दिवस लागतात या गोष्टींना मुळं पुन्हा फुटायला वगैरे. आणि ते मागच्या आठवड्यामध्ये मी मनी प्लांटचं प्रोपोगेशन करायला ठेवलं होतं, तर त्याला आता मुळ्या फुटलेल्या आहेत. मग ते आता अजून थोडे मोठे झाल्यानंतर मी ते पुन्हा एखाद्या प्लांटरमध्ये लावू शकते. आणि हे मगाशी मी जसं म्हटलं होतं की माझ्याकडे गवती चहाच्या बुंद्या होत्या, तर मी ते पाण्यात ठेवले, तर त्याला एवढ्या मोठ्या मुळ्या आल्या होत्या. तर अशी जी काही आहे ती माझी झाडांची, किचनमधल्या झाडांची क्लिनिंग जी आहे ती आठवड्यातून एकदा होत असते. कारण तिथे पाणी वगैरे देत असताना वगैरे पाणी सांडतं, असेच काहीतरी डाग वगैरे पडतात. म्हणून म्हटलं आज सगळं क्लीन पण करायचं आणि झाडांचं पाणी पण बदली करायचं होतं. आणि मनी प्लांट वगैरेचं कसं आहे, तुम्ही जर आठवड्यातून एकदा पाणी नाही बदली केलं तर ते आतमधून पाणी शेवाळतं, चिकटपणा होतो आणि मुळ्यांनासुद्धा जास्त ते चिकटपणा लागल्यामुळे फंगस वगैरे येऊ शकतं, झाड मरू पण शकतं. त्यामुळे झाडांमधलं पाणी वगैरे वेळोवेळी चेंज करावं लागतं आठवड्याला. आणि त्याचप्रमाणे म्हटलं जरा किचनचा गॅस पण धुवायचा होता, तर ते पण सगळं क्लीन करून घेतलं. अशा प्रकारे चालू होतं माझं किचनमधलं आवरावरीचं काम. आणि रविवार म्हटलं की एखादं काम जास्तच निघतं, पण कमी काय नाही, कारण मुलांच्या मागची धावपळ सुट्टीच्या दिवशी जरा कमी असते. सोमवार ते शनिवार स्कूल असल्यामुळे ही कामं करायला जरा वेळ मिळतो. आणि हे पुदिना आहे जे की मी निवडून असं ठेवलं होतं याच्यामध्ये, तर हे 8 दिवसात एवढं फुटलं. आणि तनिष्काचं हे मधून मधून चाललं होतं की बुद्धाला मध्ये मध्ये ती नाचवत होती. आणि किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलं. किचनवरचा पसारा सगळा आवरला आणि जी काही झाडं आहेत ती पण सगळी व्यवस्थित स्वच्छ धुतली. त्याचे जे बकेट्स आहेत ते पण धुतले आणि पुन्हा आहे त्या ठिकाणी खिडकीमध्ये नेऊन ठेवले. ते सगळे खिडकीमध्ये नेऊन ठेवल्यावर एकदम हिरवं हिरवं छान वाटतं बघायला तिथे. आणि जो काही बुद्धा मी इथून खिडकीतून काढला होता तो पण थोडासा क्लीन करायचा होता. ॲक्च्युली तो सोलर एनर्जीवर चालतो. दिवस असलं तर त्याची मान हलते, हात हलतो, आणि रात्र झाली म्हणजे सूर्याची किरणं त्याच्यावर पडायची जर बंद झाली तर तो आपोआप बंद होतो. म्हणजे तो पण आपल्या माणसासारखा दिवसभर त्याचं काम करत असतो आणि संध्याकाळ झाली की झोपून जातो.
असं मी नेहमी तनिष्काला आणि राहायला सांगत असते की 7 वाजले की बघा तो झोपला आहे, तुम्ही पण लवकर झोपायला पाहिजे म्हणून. मग आज तो थोडासा खराब झाला होता कारण किचनमध्ये असल्यामुळे फोडणी वगैरे उडते, थोडंसं कधीतरी त्याच्यावर काळवण तो आणि मग चिकटपणा वगैरे होतो. म्हटलं आज थोडं क्लीन करूया. क्लीन करताना पण मी आतमध्ये पाणी वगैरे जाऊ देत नाही आहे, त्याच्या बाहेरूनच करते मोठं त्याला क्लीन. तर अशा प्रकारे मी हा बुद्धा पण आज क्लीन करून घेतला. परत इथं तुम्ही झाडं पण बघत असाल, माझी जी काही छोटी मोठी आहेत ती ही सगळी झाडं माझ्या किचनमध्ये असतात. आणि आता ही पण मोठी झाल्यानंतर मी याला प्रपोगेट करणार आहे. मनी प्लांट पण आता जवळजवळ ह्याच्यामध्ये 10 ते 12 रोपं तयार झालेली आहेत. अजून थोडी मोठी झाली की मी ते पुन्हा रिपॉटिंग करणार आहे त्याला. आणि गवती चहा पण मला एका दुसऱ्या बकेटमध्ये लावायचं आहे. हे सिंगोनिया आहे, ते पण पाण्यामध्ये येणारं झाड आहे चांगलं. तर याची पण साधारणतः 5-6 झाडं तयार झाली आहेत, रोपं तयार झाली आहेत आता माझ्याकडे. तर ही सगळी झाडं आता थोडीशी अजून मोठी झाल्यानंतर त्याचं डबल टिबल होतील. ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की मी त्या झाडांपासून कसं एकाचे 2, 2चे 4 वगैरे करेन ते. तर अशा प्रकारे माझं चालू असतं शेड्यूल सगळं जे काही. आणि एडिटिंग करणं पण काही सोपं नाही आहे, फार एफर्ट्स घ्यावे लागतात, फार वेळ द्यावा लागतो. आणि अशा प्रकारे किचन ओटा क्लीन करून झाला आहे. खिडकीमधली जी काही झाडं आहेत ती पण रिपॉटिंग म्हणजे त्याचं वॉटर चेंज वगैरे करून झालं आहे. आता ती त्याच्या जागी पुन्हा ठेवायची आहेत. तर अशा प्रकारे असतं माझं संडेचं काही वेगवेगळ्या ठिकाणचं रुटीन. म्हणजे असं नाही की आज हे केले तर पुढच्या वेळी, तर प्रत्येक वेळी वेगवेगळा कोपरा चालू असतो माझा हात मारायचा, स्वच्छ करायचा. तर अशा प्रकारे माझं रुटीन चालू असतं. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचं कसं आहे ना, मोटिवेशन मिळालं की माणसाला करायला पण तेवढं हुरूप येतो, तेवढ्या ताकदीनं तो ते काम जोमाने करतो. त्यामुळे तुमचं मोटिवेशन, तुमचं सपोर्ट हा पण खूप महत्त्वाचा आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. अजून काही होत असेल तर सांगा. आणि मी जशी आहे मी तशी मांडण्याचा प्रयत्न करते. आता कोणी अशा किचनच्या मध्ये वगैरे तर व्यवस्थित मेकअप वगैरे करून तर येणार नाही, तर मी आहे अशी तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.